रामकृष्ण हरी. देऊळगाव म्हटलं की सर्वात पहिला आपल्यासमोर तुकाराम महाराज आणि पांडुरंग येतात. तुकाराम महाराजाची विठ्ठलावरती एवढी दृढ भक्ती होती की त्यांना सगळीकडे विठ्ठल दिसायचे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवा भावे. संत तुकाराम महाराजाची पत्नी जिजाबाई यांनी आपल्या माहेरातून एक म्हैस आणली होती. त्यात सकाळ सकाळी उठून तुकाराम महाराज म्हशीचं सगळं दूध काढून विठ्ठलाला प्यायला न्यायचे. नंतर त्यांना वापरायला दूध राहत नसायचं. त्यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यावर सारखी चिडायची. काय सारखं सारखं विठ्ठल विठ्ठल करताय, तो काळ्या तुमचं दूध पिणार आहे का? तरी पण संत तुकाराम महाराज दररोज सकाळी विठ्ठलासाठी दूध प्यायला न्यायचेच. मग एक दिवस जिजाबाई पहाटे उठून दूध काढून तापवायला ठेवते विठ्ठलासाठी. हे पाहून तुकाराम महाराजांना पण खूप आनंद होतो. चला, माझी बायको पण विठ्ठलाची सेवा करायला लागली आता. त्यात जिजाबाईंनी ते कडक तापलेलं दूध स्थळ नेऊन विठ्ठलाच्या ओठाला लावलं. त्याच्यामुळे विठ्ठलाचे ओठ भाजले आणि त्यांनी आपली मान थोडीशी तिरकी केली. आजही तुम्ही मंदिरात जाऊन बघितलं ना तर तुम्हाला कळेल, विठ्ठलाच्या मूर्तीची मान एका साईडला वळालेली दिसेल व त्यांचे ओठ भाजल्यासारखे दिसतील.